सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका. ओबीसी नेत्यांचा बैठकीत सूर. कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी. विरोधकांकडे निवडणुकीच्या बैठकीसाठी वेळ, पण मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही. बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल. वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहाला अखेर विरारमधून अटक. आई आणि 2 बहिणींसह 12 जण शहापूरमधून ताब्यात. साठ तास फरार असलेला मिहीर 15 मिनिटं फोन ऑन झाल्यानं सापडला. सोबत असलेल्या मित्रानं फोन सुरू केल्यानं पोलिसांना लोकेशन समजलं. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. वरळीचा कार अपघात हे हिट अँड रन नाही तर हत्येचं प्रकरण. आदित्य ठाकरेंचा आरोप. 60 तास मिहीर शाह कुठे होता? भास्कर जाधवांचा सवाल. अंबानींच्या संगीत सोहळ्यातल्या डान्सवरून आशिष शेलार आणि नितेश राणेंचा तेजस ठाकरेंवर हल्लाबोल. तर टीका करणाऱ्यांच्या डोक्यावर उपचार करायला हवेत. आदित्य ठाकरेंचा पलटवार. मुंबईतल्या 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर. करी रोड, मरीन लाईन्स, कॉटन ग्रीन, चर्नी रोड, किंग सर्कल ही इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं येणार. बीएमसी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा निर्णय. वसतिगृह निवास, स्टायपेंड वाढ आणि महागाई भत्त्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा. मुंबई शेअर बाजाराचा एका दिवसात नवा विक्रम. शेअर्स खरेदीमुळे गुंतवणूकदारांचा 1.54 लाख कोटींचा फायदा. तर सोन्याच्या दरात 1500 रुपयांची वाढ. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नावाची घोषणा. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली घोषणा. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.